गुरुवारी 375वी तुकाराम बीज आहे। संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं, त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले। जळगाव जामनेर तालुक्यात गुरुवारी कापूस हरभरा पिकाला हमीभाव मिळावा आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। 2012 मध्ये कापसाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना कापसाच्या हमीभावाबाबत विसर पडला की काय असा सवाल महाविकास आघाडीने यावेळी उपस्थित केला। चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालंय। ते 66 वर्षाचे होते। दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं। सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले। चिमुरड्यांची लाडकी बार्बी हिचा आज जन्मदिवस आहे आणि आज ती 64 वर्षांची झाली। 1959 साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेस्टिवल्स मध्ये बार्बीचे पहिले पदार्पण झाले होते। मुलींना बाहुलीशी खेळायला नेहमीच आवडत असतं। तिचंच आधुनिक रूप म्हणजे बार्बी आहे। पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली। नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला। रवींद्र धंगेकर हे कसब्यातून काँग्रेसचे आमदार आहेत। काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील 12वी गणित पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या 7 आरोपींमध्ये सहभाग असलेल्या 4 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तापमान कमी होत आहे। दुपारी 35 ते 37 तर रात्री 15 ते 17 एवढे तापमान असते। आता पुढील 3 दिवस तापमानात वाढ होणार आहे, त्यामुळे आंबा, काजू, कलिंगड, सुरंगी आणि भाजीपाला यावर थेट उष्णतेचा परिणाम होणार आहे। ख्रिस्ती समाजावर होत असलेल्या अन्याय आणि सातत्याने केले जाणारे धर्मांतराचे आरोप याविरोधात ख्रिस्ती समाजाने गुरुवारी नाशिकमध्ये मूक मोर्चा काढला। नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील संत अंद्रिया चर्च पासून या मोर्चाला सुरुवात झाली। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गतच्या मालकी आणि वन्यजीव क्षेत्रास बुधवारी आग लागली। मणदूर येथील काही मालकी क्षेत्राच्या डोंगरास तर काही वन्य विभागाच्या हद्दी लगत असणाऱ्या भागात ही आग लागली। नाशिक जिल्ह्यातील काही भागात पुन्हा वादळी वारा आणि पावसाने हजेरी लावली। देवळा तालुक्यातील दहिवळ येथे जोरदार वादळी वाऱ्याने जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून नुकसान झाले। सुदैवाने शाळेची सुट्टी झालेली असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। खामगाव शहरातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे। घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने प्रेमी युगल यांनी फिनेल पिऊन शहर पोलीस स्टेशनला पोहोचले। त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुरुवारी वर्धापन दिवस आहे। मनसेला 17 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे। गडकरी रंगायतन ठाणे इथं ही सभा होणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरावर महाआरती करण्यात आली। यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हनुमान भक्त उपस्थित होते। 17वा वर्धापन दिन हा मनसेसाठी येणाऱ्या काळामध्ये सत्ता पर्व असेल अशी प्रतिक्रिया देखील या मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली। राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरात वर्ग 4 ची सुमारे 4,500 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत यासाठी मध्यवर्ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्या माध्यमातून राज्यभरात रिक्त असलेली वर्ग 4 ची सर्व पदे भरण्यात येणार आहे। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विकास कामांचं भूमिपूजन करत असताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाचा 2023-24 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला। फडणवीसांनी सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाचे पंचामृत पाजले। अर्थमंत्री फडणवीसांकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकडून देखील टीका करण्यात येत आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे। फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे। विकासाचं पंचामृत यांनी मांडलं आहे, मुळात अमृत कोणी बघितलं नाही असं देखील अजित पवार म्हणाले। महाविकास आघाडीची सत्ता असता केंद्र सरकार आमच्या बाजूनं नव्हतं। जीएसटीची थकबाकी असायची। आता महाशक्तीचा पाठिंबा असलेलं सरकार कसं कारभार करतंय तुम्हाला माहिती आहे। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत, पण शेतकऱ्यांना हमखास भाव कधी येणार हे पाहावं लागणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी देखील पीक विमा धोरणात अजिबात बदल केलेला नाही असं म्हणत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे। शेतकऱ्याचे कर्ज माफ केले नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसली। तसेच बेरोजगारांच्या नोकऱ्यांसाठी नियोजनाचा अभाव दिसल्याचं नाना पटोले म्हणाले। अर्थसंकल्पाबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की महाविकास आघाडीची जी काही पंचसूत्री होती त्याचंच नाव बदलून पंचामृत करण्यात आलं आहे। कुठेही शेतकऱ्यांना यात दिलासा मिळाला नाही। या योजना अजित पवार उपमुख्यमंत्री असताना जाहीर करण्यात आल्या होत्या। त्याच घोषणा पुन्हा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर अर्थसंकल्पातून जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असल्याचं दानवे म्हणाले। गेल्या 10-12 वर्षातला सर्वात उत्तम अर्थसंकल्प म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे। महिलांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प होता। तसेच बेरोजगारांना रोजगार देणारा हा अर्थसंकल्प ठरेल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा अर्थसंकल्प सादर केला। राज्यातील विविध प्रकल्पांसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अर्थसंकल्प 5 ध्येयांवर आधारित होता। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 लाख कोटींवर नेण्याचे प्रयोजन या अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहे। अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आदिवासी यांना प्राधान्य देण्यात आले। पहिल्यांदाच कागद विरहित अर्थसंकल्पाचे सादरीकरण अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। नमो शेतकरी
महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। शेतकऱ्यांसाठी 6,000च्या निधीत आणखी 6,000ची भर टाकण्याचा निर्णय झालाय, त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12,000 रुपये मिळणार आहे। अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला 2 लाखाची मदत तर येत्या 3 वर्षात सेंद्रिय शेतीला चालना मिळेल, अशी देखील घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ई-पंचनामे होणार, ई-पंचनामे वेळेत होण्यासाठी यंत्रणा देखील वापरली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। तसेच बुलढाण्यात आधुनिक संत्र प्रक्रिया देखील केंद्र उभे होणार, मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार देखील केली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली। या अर्थसंकल्पात गड किल्ले प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण यंदाच्या अर्थसंकल्पात शिवकालीन गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा 350वे वर्ष आहे। या महोत्सवासाठी राज्य सरकारकडून 350 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे। कोकणासंदर्भात देखील कोकणातील पाणी मराठवाड्यात नेणार असल्याचा संकल्प यावेळी अर्थसंकल्पात मांडण्यात आला। नदी जोड प्रकल्पाअंतर्गत तरतूद करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या निधीतून नदी जोड प्रकल्पासाठी ही तरतूद करण्यात आली। जलयुक्त शिवार भाग 2 ची योजना फडणवीसांकडून जाहीर करण्यात आली आहे। मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी 20,000 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात ठेवण्यात आली। पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी उभारलेली पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडेवाड्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे। त्यासाठी आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटींचा निधी जाहीर केलाय। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी 10,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांचं मानधन 6,000 वरून 16,000 रुपये करण्यात आलं आहे, तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8,000 वरून 18,000 रुपये वाढ करण्यात आली, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन हे 9,000 वरून 20,000 रुपये करण्यात आलं आहे। त्याशिवाय पीएम श्री 816 शाळांना 5 वर्षात 1,534 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली। महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलांना एसटी प्रवासात 50% सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसेच महिला सुरक्षा सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण लागू करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले। अंगणवाडी सेविकांबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे। अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 वरून 10,000 रुपये करण्यात येईल। तसेच मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 वरून 7,200 रुपये करण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। याबरोबरच अंगणवाडी मदतनीसांचे मानधन हे 4,435 वरून 5,500 रुपये करण्यात येईल आणि अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याची ही माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी 86,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे धार्मिक पर्यटन एकाच महामार्गावरून होणार आहे। दुसरीकडे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेड राजा नोड ते शेगाव पर्यंत चौपदरी रस्ता करून वाढविण्यात येणार आहे।
गुरुवारी 375वी तुकाराम बीज आहे. संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले. जळगाव जामनेर तालुक्यात गुरुवारी कापूस हरभरा पिकाला हमीभाव मिळावा आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 2012 मध्ये कापसाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना कापसाच्या हमीभावाबाबत विसर पडला की काय असा सवाल महाविकास आघाडीने यावेळी उपस्थित केला. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालंय. ते 66 वर्षाचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. चिमुरड्यांची लाडकी बार्बी हिचा आज जन्मदिवस आहे आणि आज ती 64 वर्षांची झाली. 1959 साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेस्टिवल्स मध्ये बार्बीचे पहिले पदार्पण झाले होते. मुलींना बाहुलीशी खेळायला नेहमीच आवडत असतं. तिचंच आधुनिक रूप म्हणजे बार्बी आहे. पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली. नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. रवींद्र धंगेकर हे कसब्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील 12वी गणित पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या 7 आरोपींमध्ये सहभाग असलेल्या 4 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तापमान कमी होत आहे. दुपारी 35 ते 37 तर रात्री 15 ते 17 एवढे तापमान असते. आता पुढील 3 दिवस तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू, कलिंगड, सुरंगी आणि भाजीपाला यावर थेट उष्णतेचा परिणाम होणार आहे. ख्रिस्ती समाजावर होत असलेल्या अन्याय आणि सातत्याने केले जाणारे धर्मांतराचे आरोप याविरोधात ख्रिस्ती समाजाने गुरुवारी नाशिकमध्ये मूक मोर्चा काढला. नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील संत अंद्रिया चर्चपासून या मोर्चाला सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गतच्या मालकी आणि वन्यजीव क्षेत्रास बुधवारी आग लागली. मणदूर येथील काही मालकी क्षेत्राच्या डोंगरास तर काही वन्य विभागाच्या हद्दी लगत असणाऱ्या भागात ही आग लागली. नाशिक जिल्ह्यातील काही भागात पुन्हा वादळी वारा आणि पावसाने हजेरी लावली. देवळा तालुक्यातील दहिवळ येथे जोरदार वादळी वाऱ्याने जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून नुकसान झाले. सुदैवाने शाळेची सुट्टी झालेली असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. खामगाव शहरातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने प्रेमी युगल यांनी फिनेल पिऊन शहर पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुरुवारी वर्धापन दिवस आहे। मनसेला 17 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे। गडकरी रंगायतन ठाणे इथं ही सभा होणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरावर महाआरती करण्यात आली। यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हनुमान भक्त उपस्थित होते। 17वा वर्धापन दिन हा मनसेसाठी येणाऱ्या काळामध्ये सत्ता पर्व असेल अशी प्रतिक्रिया देखील या मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली। राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरात वर्ग 4 ची सुमारे 4,500 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत यासाठी मध्यवर्ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्या माध्यमातून राज्यभरात रिक्त असलेली वर्ग 4 ची सर्व पदे भरण्यात येणार आहे। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विकास कामांचं भूमिपूजन करत असताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। गुरुवारी 375वी तुकाराम बीज आहे। संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं, त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले। जळगाव जामनेर तालुक्यात गुरुवारी कापूस हरभरा पिकाला हमीभाव मिळावा आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। 2012 मध्ये कापसाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना कापसाच्या हमीभावाबाबत विसर पडला की काय असा सवाल महाविकास आघाडीने यावेळी उपस्थित केला। चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालंय। ते 66 वर्षाचे होते। दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं। सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले। चिमुरड्यांची लाडकी बार्बी हिचा आज जन्मदिवस आहे आणि आज ती 64 वर्षांची झाली। 1959 साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेस्टिवल्स मध्ये बार्बीचे पहिले पदार्पण झाले होते। मुलींना बाहुलीशी खेळायला नेहमीच आवडत असतं। तिचंच आधुनिक रूप म्हणजे बार्बी आहे। पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली। नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला। रवींद्र धंगेकर हे कसब्यातून काँग्रेसचे आमदार आहेत। काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील 12वी गणित पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या 7 आरोपींमध्ये सहभाग असलेल्या 4 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तापमान कमी होत आहे। दुपारी 35 ते 37 तर रात्री 15 ते 17 एवढे तापमान असते। आता पुढील 3 दिवस तापमानात वाढ होणार आहे। त्यामुळे आंबा, काजू, कलिंगड, सुरंगी आणि भाजीपाला यावर थेट उष्णतेचा परिणाम होणार आहे।